तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरल्याचं चित्र समोर आलंय. राज्य सरकारने मोठ्या गाजावाजात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्याच यादीत उत्तर महाराष्ट्राला धक्का दिलाय. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याचा समावेश पहिल्या यादीत झालेला नाहीये. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्याचा विचार केला तर 5,581 शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र असून त्यांच्या 5,653 कर्ज खात्यांसाठी तब्बल 17,20,83,273 रुपयाची कर्जमाफी प्रस्तावित आहे. मात्र प्रत्यक्षात ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एकही रुपया जमा झालेला नाही. खरीप हंगाम सुरू असताना शेतकरी बियाणे, खते आणि औषधांसाठी पैशाची जुळवाजुळव करत आहे. दुसरीकडे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत बँका आणि सेवा सोसायट्यांच्या उमरठ्यावर हेलपटे मारावे लागत आहेत. शासनाकडून निधी आला नसल्याचं सांगितलं जात असल्यानं आता शेतकऱ्यांमध्ये सरकारला घेऊन मोठी नाराजी बघायला मिळते. आता प्रश्न एकच आहे, कर्जमाफीची घोषणा फक्त कागदावरच राहणार आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा केले जाणार आहेत? याकडे बागलाणसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा. नमस्कार, मी भास्कर बागुल. बागलाण तालुक्यातील सन 2022 ते 24च्या यादीमधील 5,881 शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. कारण 17,20,00,000हून अधिक रक्कम प्रस्तावित झालेली आहे. अद्याप ती शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून जमा झालेली नाही. तर ती रक्कम लवकरात लवकर शासनाने जमा करावी. आणि 3 जून रोजी बागलाण तालुक्यातील शेतकरी उपोषणाला बसलेले होते. तर त्यांच्या मागण्या ज्या होत्या, नुकसान भरपाई ही लवकरात लवकर द्यावी, परंतु शासनाने अद्याप ती नुकसान भरपाई दिलेली नाही. कारण KYC आत्तापर्यंत जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि अनुदानाची रक्कमसुद्धा मंजूर झालेली आहे. तर ती लवकरात लवकर शासनाने ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. तसेच 2025 खरीप तो पीक विमा अद्याप जमा झालेला नाही आणि रब्बी 2026चा सुद्धा पीक विमा जमा झालेला नाही. तो सुद्धा लवकरात लवकर तातडीने शासनाने तो जमा करावा.